नमस्कार, मी सागर भोसले. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय वंदनीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हे येत्या लोकसभेला निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराज साहेब आपल्या सर्वांसमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. आपल्या भारताचा पंतप्रधान कसा असावा, तर तो कणखर असावा, तो निर्णय घेणारा असावा व परकीय आक्रमणापासून आपल्याला सर्वांना वाचवणारा असावा. आणि आपले नरेंद्र मोदी साहेब हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. कोणासमोर न झुकता अगदी शत्रूच्या घरात घुसून मारणारा पंतप्रधान म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब. आणि त्यांनाच आपल्या उदयनराजेंची साथ लाभत आहे. जरी देशाची निवडणूक असली तरी स्थानिक पातळीवरचे सुद्धा मुद्दे या या विषयावरती लक्ष टाकणं गरजेचं आहे. कारण महाराज साहेब हे आपल्या सातारचा उमेदवार आहे, म्हणजेच आपल्या घरचा उमेदवार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण सातार विकास आघाडीचे प्रमुख आपले महाराज साहेब, त्याच पद्धतीने नगर विकास आघाडीचे प्रमुख माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आहेत. आणि या दोघांचं विशेष करून साताऱ्यावरती प्रकर्षानं खूप लक्ष आहे. साताऱ्यातील नागरिकांनी घेऊन गेलेल्या सर्व समस्यांवरती हे दोन्ही महाराज साहेब नेहमीच तोडगा काढत असतात. आपल्या प्रामुख्यानं शाहूनगर, रामराव पवार नगर, जगतापवाडी, शिवनेरी कॉलनी या भागामध्ये जर विचार करायला गेलं तर या भागातील सर्व सुखी सुविधा ज्या मिळाल्या इथल्या नागरिकांना त्या सर्व उदयनराजे भोसले, त्याच पद्धतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याच माध्यमातून मिळालेले आहेत. जसं की आत्ताच रामराव पवार नगर सारखा जो एरिया आहे त्या एरियामध्ये लाईट असेल, गटर असेल, रस्ते असतील आणि तिथल्या सर्व सुखी सुविधा असतील या आत्ताच पूर्णत्वास गेलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं वरच्या बाजूला जे पेरेंट स्कूलकडे रस्ता आहे तो त्याचंही काम चालू झालेलं आहे. त्याच शेजारी असणारी मंगळाई कॉलनीतील रस्त्याचं सुद्धा सध्या काम झालेलं आहे. त्या भागात गटरची कामं सध्या चालू आहेत. खालच्या बाजूला साई कॉलनी असेल, साई कॉलनीमध्ये सुद्धा रस्त्याची कामं झालेली आहेत. त्याच पद्धतीनं खाली माधुरी शिवनेरी कॉलनीमध्ये सुद्धा रस्त्याची कामं झालेली आहेत. आपल्या पलीकडं आझाद कॉलनी, गुरुकृपा या सोसायट्यांमधील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची सुद्धा आत्ताच कामं झालेली आहेत. त्याच पद्धतीनं हिलटॉप 2 म्हणजे उतारागडची पलीकडची जी कॉलनी आहे तिथं अतिशय तीव्र उताराचा रस्ता होता, त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. असे अनेक कामं सध्या आपल्या शाहूनगर, रामराव पवार नगर, जगतापवाडी व शिवनेरी कॉलनीमध्ये होत आहे. त्याच पद्धतीनं आपला अजिंक्यतारा किल्ला असेल, अजिंक्यतारा किल्ल्याच्या कडे जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा सध्या सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. नुसतंच आता 4 भिंतीकडून अजिंक्यताऱ्याकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या भागात पाण्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या ठिकाणी आता 32 कोटी योजना याचं टेंडर पूर्ण होऊन एक 4-5 दिवसापासून खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्याचं काम सुद्धा तातडीनं सुरू झालेलं आहे. अशा अनेक अडचणी ज्या आपल्या नागरी सुविधा आहेत यासाठी आपल्याला हे 2 आमदार आणि खासदार हे जे आहेत हेच मदत करतायत, हे प्रामुख्यानं आपण स्थानिक नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जे भविष्यात आपल्याला जी कामं करायची आहेत, अनेक कॉलन्यांमध्ये गटरच नाहीत, अनेक कॉलन्यांमध्ये अजून स्ट्रीट लाईट लागलेले नाहीत, अनेक कॉलन्यांचे रस्ते खराब झालेले आहेत, त्यासुद्धा आपल्याला या दोन्ही महाराजांच्या मार्फतच आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे इथल्या स्थानिक जनतेने आपल्या घरचा उमेदवार आहे, आपल्याला सुखसुविधा ज्या मिळणार आहेत त्या सर्व सुखी सुविधा या दोघांकडून मिळणार आहेत हे प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जर व्यावसायिकांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर साताऱ्यातील व्यावसायिक हा अगदी निर्भीडपणे व्यवसाय करत असतो. इथं कुठल्याही गुंडाकडून हप्ते वसुली कधी केली आत्तापर्यंत आपल्या ऐकिवत नाही. जर कोण करत असेल तर त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे दोन्ही महाराज अगदी व्यवस्थित करत असतात. त्याच पद्धतीने युवकांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर विलासपूर ग्रामपंचायत या ठिकाणी आता पशुसंवर्धन खात्याची जागा नुकतीच वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे व त्या ठिकाणी IT पार्कचे सुद्धा आता नियोजन भविष्य काळात होत आहे. कामगार वर्गाचा विचार करायला गेलं तर कामगार वर्गासाठी सुद्धा जो निगडी देगाव या ठिकाणी नवीन MIDC विस्तृत होत आहे त्याचाही काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या स्थानिक पातळीवरच्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींवरती या दोन्ही महाराजांचं लक्ष आहे. महिलांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर दोन्ही महाराज आहेत म्हणूनच आज या सातारच्या सर्व महिला सुरक्षित आहेत. आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना प्रकर्षाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घरचा उमेदवार असल्यानंतर आपल्याला त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. आणि आजकाल विनाकारण
जसा चंद्र आहे तर चंद्र एवढा सुंदर दिसत असलं तर त्याच्या छोट्याशा डागाकडे नेहमी लक्ष जातं. तसं माणसानं किती चांगली कामं केली तरी त्याची एखादी कोणती तरी गोष्ट शोधून काढायची आणि तीच सारखी टोकरत बसायचं वर त्याच्यावरती टीका टिप्पणी करत बसायचं. आणि लोकांचं सुद्धा असं होतं की तेवढ्याच गोष्टीकडं लोकही लक्ष देतात. मात्र आपण सर्वांगीण जर विचार केला तर मात्र आपल्याला महाराज साहेबांसारखा दुसरा उमेदवार मिळणं अवघड आहे. महाराज साहेबांच्या बाबतीत अनेक उदाहरणं देता येईल. कोणताही गोरगरीब त्यांच्या जलमंदिरावर जातो तेव्हा त्याची कामं ही पूर्ण होतातच 100%. त्याच पद्धतीनं आपल्या सर्व सुखसुविधांसाठी महाराज साहेब जेव्हा मुंबईच्या मंत्रालयात जात असतील, दिल्लीच्या मंत्रालयात जात असतील, त्या ठिकाणी त्यांना आदरानं वागवलं जातं. त्यांच्या समस्या समजून घेतल्या जातात व त्यांच्या समस्या कशा पूर्ण करता येतील, त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील याच्याकडे सुद्धा प्रकर्षानं लक्ष दिलं जातं. महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, ही छत्रपतींची गादी आहे. आपण जर साताऱ्याच्या बाहेर गेलो तर तुम्ही साताऱ्याचे म्हटल्यानंतर आपणही अभिमानानं सांगतो, हो आम्ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या गावचे, त्याच पद्धतीने आम्ही श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजेंच्या गावचे, असं अभिमानानं सांगतो. आता एखादं छोटंसं जर काम असेल, उदाहरणार्थ आम्हाला या ठिकाणी शाहूनगर भागामध्ये काम करत असताना एखादं गटर करायचे तर त्या गटरसाठी प्रस्ताव तयार करणं, त्या गटरसाठी निधी उपलब्ध करणं, त्याचं पुढं फॉलोअप घेणं, त्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं, ते गटरचं काम व्यवस्थित होते की नाही हे बघणं. त्यामुळे एखादं गटर जरी करायचं असेल तर त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आपल्या भागांमध्ये अनेक सुखसुविधा ज्या मिळालेल्या आहेत त्यासाठी या दोन महाराजांनी किती कष्ट घेतले असतील याच्यावर आपण सर्वसामान्य जनतेने विचार करणं गरजेचं आहे. अजूनही आपल्याला भरपूर काम करायचे. महाराजांच्या बाबतीत बोलायला गेलं तर महाराज हे अतिशय निर्मळ मनाचा माणूस आणि प्रेमळ मनाचा माणूस आहे. लक्षात घ्या, ज्यांनी जवळून त्यांना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, ती लोक महाराजांच्या बाबतीत काय खरं आहे काय खोटं आहे ते सांगू. अफवा भरपूर पसरवल्या जातात, मात्र अफवांवरती विश्वास ठेवायचा की नाही हे सातारच्या जनतेला चांगलंच माहिती आहे. सातारची जनता ही सुज्ञ, बुद्धिमान आहे, वैचारिक आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं बाहेरच्या कुणीही काही कसल्या प्रकारच्या अफवा उठवल्या, कोणत्याही प्रकारच्या टीका टिप्पणी केल्या तरी आपल्या स्वतःच्या डोक्याने विचार करून आपला हा उमेदवार निवडून आणायचा आहे. आपल्या येणाऱ्या 7 तारखेला सर्वांनी भरघोस मतदान करून महाराज साहेबांना निवडून आणायचं आहे. आपल्याला शाहूनगर भागाची एक अशी सर्वात मोठी खंत आहे की या भागामध्ये जास्तीत जास्त 35% मतदान झालेले आतापर्यंत. याच्या मागची बरीच कारणं असतील, मात्र यावेळेस मला खात्री आहे की हे मतदानाचा टक्का वाढणार आहे. कारण आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून जर महाराज साहेबांना जर चांगल्या पद्धतीचं मताधिक्य इथून दिलं तरच महाराज साहेब आपल्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतात. लक्षात घ्या, जर आपल्या इथून मतदानाचा टक्का घसरला तर असं गृहीत धरलं जातं की मी या लोकांसाठी एवढं कष्ट केलं तरी सुद्धा या लोकांनी मला का डावललं. त्यामुळं त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका आपण उत्पन्न करून द्यायची नाही, त्यांना भरघोस मतानं निवडून द्यायचे. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सातारच्या आणि प्रामुख्याने आमच्या शाहूनगर, रामराव पवार नगर, जगतापवाडी आणि शिवनेरी कॉलनी या परिसरातील लोकांना सांगू इच्छितो की आपण सकाळी 7 वाजता उठून रांगेत उभं राहून अगदी उन्हाचा तडाखा जरी असला तरी त्याची तामा न बाळगता संध्याकाळी 6 वाजायच्या जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवायचा. घरातील एकूण एक मतदारानं घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. कोणतीही कारणं सबबी सांगू नका कृपा करून, कारण ही वेळ पुन्हा 5 वर्षानंतर येणार आहे. जर यावेळेस आपण चुकलो, यावेळेस जर आपण कोणत्याही प्रकारची गफलत केली तर आपल्याला भविष्य काळासाठी 5 वर्षासाठी आपल्या सर्व विकासाला मुकावं लागणार आहे. मुळात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा महाराज साहेबांच्याकडे जाताना तोंड दाखवायला जागा नसणार आहे. आपल्या कोणत्याही कामासाठी जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी तुमच्या इथून माणसं मतदान करत नाहीत आम्हाला, तर आम्ही त्या ठिकाणी का निधी देऊ, अशा पद्धतीचे विचार न होतील. त्यामुळे कृपा करून आपण सर्वांनी मतदान करावं आणि महाराज साहेबांना भरघोस मतांनी निवडून आणावं ही अगदी नम्रतेची विनंती करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.